हॅलो स्टुडंट्स, आज आपण इलुस्ट्रेशन नंबर 4 जो पेज नंबर 292 वर दिलेला आहे, ठीक आहे, तो प्रॉब्लेम बघणार आहोत फायनल अकाउंटचा. तर प्रॉब्लेम बघण्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, त्याची डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, ठीक आहे. हे दिलेले आयटम्स आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत, ठीक आहे. तर ॲडजस्टमेंट्स ज्या ज्या दिलेल्या आहेत त्या आयटम्सला आपण टिक करून ठेवू. क्लोजिंग स्टॉक ह्याची ॲडजस्टमेंट डायरेक्ट येते, बरोबर आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येतील एवढं खरं आहे. क्लोजिंग स्टॉक इथं आयटम दिलेला नाही आहे म्हणून त्याला टिक होणार नाही, पण हे आपण लक्षात ठेवूया. त्यामुळे ह्याला मी करतो स्टार मार्क, ठीक आहे. हे ॲडजस्टमेंट आपल्याला नंतर बघायची आहे. रेंटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. इथं रेंट कुठं दिलेलं आहे का बघा प्रॉब्लेममध्ये. तर रेंट कुठं दिलेलं आहे का, हे बघा, रेंट्स अँड टॅक्सेस आहे, त्याला टिक करून ठेवलं आहे मी. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं आहे प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड डेट्स ऑन डेटार्स, म्हणजे डेटार्सवरची ॲडजस्टमेंट आहे तुम्हाला. ही सगळी डेटार्सवरची ॲडजस्टमेंट आहेत, ठीक आहे. तर डेटार्स कुठं आहे, सन्ड्री डेटार्स बघा कुठं आहे, दिसतंय का कुठं, हे बघा, डेटार्स आणि क्रेडिटार्स. हे डेटार्स आणि क्रेडिटार्स, ही पहिली रक्कम डेटार्सची आणि दुसरी रक्कम क्रेडिटार्सची, म्हणजे ह्या अमाऊंटवर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे इथं, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला अजून ॲडजस्टमेंट काय आहे, राईट ऑफ डिप्रिसिएशन 7.5% ऑन मशिनरी अँड 15% ऑन फर्निचर. मशिनरी कुठे बघा, हे बघा, हे मशिनरी इथं आहे, ठीक आहे. तर मशिनरीवर ॲडजस्टमेंट आहे आणि फर्निचरवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, तर फर्निचरला सुद्धा टिक करून ठेवलं आहे. ह्याच्यानंतर ॲडजस्टमेंट आहे तुम्हाला डिस्काउंट ऑन क्रेडिटार्स, म्हणजे क्रेडिटार्सवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे ह्या अमाऊंटवर जशी ॲडजस्टमेंट आहे ही डेटार्सची आणि ही क्रेडिटार्सची, कारण की सेकंड नंबरला क्रेडिटार्सचं नाव आहे, हे क्रेडिटार्सचे, म्हणजे इथंही तुम्हाला ॲडजस्टमेंट आहेत. एवढे ॲडजस्टमेंट्स तुम्हाला आहेत, एवढे ॲडजस्टमेंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत, ठीक आहे. ह्या आयटम्सच्या पोस्टिंग करून ॲडजस्टमेंटला प्रिपेअर केलं तर तुमचा फायनल अकाउंट तयार होतो त्याच्या क्लोजिंग बॅलन्सने, ठीक आहे. तर बघूयात आता. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला लागतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी ऑलरेडी फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे, हे बघा, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा फॉर्मॅट आहे आणि हा फॉर्मॅट आहे बॅलन्स शीटचा, ठीक आहे. तर आपण बघूयात. हे बघा, हे ट्रेडिंग अकाउंट जे आहे, हे ट्रेडिंग अकाउंटमध्ये हे जे वरची साईड असते ही ट्रेडिंग अकाउंटची असते, ठीक आहे. हे वरचा भाग जो आहे ट्रेडिंग अकाउंटचा आणि खालचा भाग जो आहे हा कशाचा आहे, पूर्ण भाग P&Lचा आहे. सहजा 30% भाग ट्रेडिंग अकाउंटला ठेवायचा आणि 70% भाग हा P&Lला ठेवायचा. P&L आयटम्स जास्त असतात, ॲडजस्टमेंट्स जास्त असतात, त्यामुळे नेहमी 30% भाग ट्रेडिंगला ठेवायचा आणि 70% भाग हा P&Lला ठेवायचा. हा वरचा ट्रेडिंगचा भाग आहे आणि खालचा P&Lचा आहे आणि हे इथं आपण बॅलन्स शीटचे आयटम्स लिहिणार आहोत, ठीक आहे, लायबिलिटीज आणि ॲसेट्सला. बघूयात. तर 1 बाय 1 आपण आयटम बघूयात आणि ते आयटम्स कुठं पोस्टिंग होतात ते बघूयात. तर तुम्हाला पहिल्यांदा दिलेला आहे कॅपिटल कुठं रेकॉर्ड करतो आपण, तर कॅपिटल हा जो बॅलन्स असतो हा बॅलन्स शीटचा आयटम आहे, त्यामुळे कॅपिटल हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतो, बरोबर आहे ना. आपण मागच्या 3 प्रॉब्लेममध्ये बघत आहोत. कॅपिटल किती रुपये आहे बघा बरं कॅपिटल, तर कॅपिटल आहे 55,000 रुपये. हे इनर कॉलमला 55,000 लिहून ठेवले. ह्याला इनरला का लिहायचं आहे, कारण की ह्याच्यावर आपण काय करणार आहोत, नंतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ॲडजस्ट करणार आहोत, त्यामुळे हे इनरलाच लिहितात कॅपिटल नेहमी. त्याच्यानंतर आहे, ह्यानंतर दुसरा आयटम जो आहे तो ड्रायव्हिंगचा आहे. काय करतो आपण ड्रायव्हिंग, हा सुद्धा लायबिलिटीचा आयटम आहे. ड्रायव्हिंग म्हणजे काय, पर्सनल यूजसाठी जर बिझनेसमधून बिझनेसमॅननं पैसा काढून घेतला असेल तर त्याला ड्रायव्हिंग म्हणतात. या ड्रायव्हिंगला सुद्धा आपण कॅपिटलमध्येच ॲडजस्ट करत असतो, त्यामुळे ड्रायव्हिंग ही लेस होत असते. तर मी ड्रायव्हिंगचा आयटम काय करतो, इथं मायनस करून घेतो. ड्रायव्हिंग किती रुपये हो ड्रायव्हिंग, तर ड्रायव्हिंग आहे 3,000 रुपये, हे मायनस करून इथं घेतो, ठीक आहे. ह्याच्यामध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ॲड होईल, त्याच्यामधून ड्रायव्हिंग आपण वजा करणार आहोत. बघूयात पुढं काही ना काहीतरी ॲडजस्ट. आता दुसरा आयटम कशाचा आहे, दुसरा आयटम आहे ओपनिंग स्टॉकचा. तर ओपनिंग स्टॉक कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटला येतं. टू ओपनिंग स्टॉक ह्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटर कॉलमला लिहितोय मी. 16,400 ॲडजस्टमेंट असेल तर इनरला, नसेल तर आउटरला. ॲडजस्टमेंट आहे कसं कळणार, आपण त्याला टिक करून ठेवलेलं आहे. ओपनिंग स्टॉकला टिक केलेलं नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे.
परचेसेस कुठे येतं? परचेसेस येतं ट्रेडिंग अकाउंटला, टू परचेसेस. नेहमी परचेस आणि सेल्स बघताना लक्षात घ्या की तुम्हाला कुठं रिटर्न हा शब्द आलेला आहे का. तर बघा, हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेममध्ये कुठं रिटर्न हा शब्द आलेला आहे का आपण बघूयात. बघा, प्रॉब्लेममध्ये कुठं रिटर्न हा शब्द आला आहे का? तर हे परचेस आहे, तर इथं रिटर्न सुद्धा शब्द आहे. नेहमी लक्षात घ्या हा जो रिटर्न आहे. आता परचेस हा डेबिट साईडला आहे ना, हे बघा इथं डेबिट साईडला आहे. तर ह्याचं रिटर्न कोणत्या साईडला असतं? क्रेडिट साईडला. म्हणजे क्रेडिट साईडला इथं रिटर्न नाहीये, म्हणजे हा डॅश आहे. हे रिटर्न क्रेडिट साईडला नाहीये, म्हणजे परचेसला रिटर्न नाहीये. सेल्स हे नेहमी क्रेडिट साईडला असतं, तर त्याचा रिटर्न डेबिट साईडला असतो, म्हणजे हा सेल्स रिटर्न आहे. हा कोणता रिटर्न आहे? सेल्स. परचेस रिटर्न आहे का? नाही, परचेस रिटर्न डॅश आहे. हा सेल्सचा रिटर्न आहे, त्यामुळे परचेसचा रिटर्न नाहीये, म्हणून डायरेक्ट आपण परचेस काय करतोय? आउटर कॉलमला घेऊयात. तर हा परचेस आउटर कॉलमला डायरेक्ट घेऊयात. किती आहे? 31,100 रुपये. हे बघा, 31,100 रुपये परचेस घेतला. त्याच्यानंतर काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस हा सुद्धा ट्रेडिंगचाच पार्ट असतो. सगळे डायरेक्ट खर्च ट्रेडिंग अकाउंटला आणि इनडायरेक्ट खर्च P&L ला घ्यायचे. ट्रेडिंग अकाउंटला किती आहे डायरेक्ट खर्च? टू डायरेक्ट एक्सपेन्सेस किती रुपये आहेत बघा बरं? 2,500 रुपये. त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला? सेल्स आला. सेल्स आणि सेल्सवर सेल्स रिटर्न आहे, बघितलं आता आपण. बाय सेल्स किती रुपये आहे बघा? सेल्स आहे 50,000 रुपये. आणि ह्याच्यामधून रिटर्न मायनस होणार ना. सेल्सचा रिटर्न किती रुपये दिला आहे तुम्हाला? 1980. परत एकदा सांगतो, सेल्सचा रिटर्न 1980 कसं आला हे बघा. तुम्हाला इथं रिटर्न जो आहे डेबिट साईडला दिलाय. डेबिट साईडचा रिटर्न म्हणजे सेल्सचा उलट साईडचा रिटर्न हा सेल्स रिटर्न असतो. ठीक आहे. परचेस डेबिट साईडला आहे ना इथं, हे बघा. परचेस कुठं गेला? परचेस हा परचेस, ह्याचा रिटर्न इकडल्या साईडला असायला पाहिजे होता आणि तो डॅश आहे, म्हणजे परचेस रिटर्न नाहीये. सेल्स इकडं आहे, त्याचा रिटर्न रिव्हर्स साईडला असतो, म्हणजे हा सेल्स रिटर्न आहे. म्हणून आपण सेल्स रिटर्न घेतलाय आणि तो मायनस केला 1980 रुपये. तर किती आला? 48,020 रुपये. ठीक आहे, 48,020 रुपये. तर सेल्स रिटर्न झालेला आहे. आता काय राहिलं आहे? रेंट रेट्स अँड टॅक्सेस. बघा, त्याला टिक केलेलं आहे आपण. रेंट्स रेट्स अँड टॅक्सेसला टिक केले, म्हणून आपण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट करणार आहोत. तर रेंट्स रेट्स अँड टॅक्सेस हा इनडायरेक्ट खर्च आहे, तो येतो P&L ला. टू रेंट अँड टॅक्सेस किती रुपये आहे? 6,000 रुपये. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, नंतर आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत ह्याची. ठीक आहे. हे बघा, P&L ला लिहिलं मी खालच्या साईडला. त्याच्यानंतर आहे बॅड डेप्ट्स. तर बॅड डेप्ट्स हा कुठे येतो? बॅड डेप्ट्स म्हणजे पैसे बुडवले. पैसे कोण बुडवतो? तर डेटार्स बुडवतो पैसे. तर बॅड डेप्ट्स हे सन्ड्री डेटारमधून वजा केले जातात. तर सन्ड्री डेटारमधून वजा केले जातील. सन्ड्री डेटार आपल्याला कुठं लिहायचं आहे? सन्ड्री डेटार हा येतो आपल्या ॲसेट साईडला. ठीक आहे. तर सन्ड्री डेटारमधून बॅड डेप्ट्स वजा केले जातात. सन्ड्री डेटार जेव्हा येईल तेव्हा त्याच्यातून बॅड डेप्ट्स आपण वजा करून टाकू. ठीक आहे. पण आता इथं अडचण अशी आहे की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये, हे बघा, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इथं बॅड डेप्ट्स दिलेला आहे, इथं रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स दिलेला आहे. इथं तर दिलेलंच आहे, त्यासोबत तुम्हाला इथं सुद्धा दिलेलं आहे प्रोव्हाइड 2% रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स. म्हणजे हा इथं एक रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स आहे, ऑलरेडी आपण घेतलेला. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं सुद्धा रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स दिलेला आहे. त्यानंतर म्हणले डेटार्स वर्थ ₹1,000 प्रोव्हाइड बॅड, म्हणजे बॅड डेप्ट सुद्धा दिलेलं आहे, रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट सुद्धा दिलेलं आहे. ॲडजस्टमेंटमध्ये दिलं असतं तर हे असतं न्यू, आणि प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं ते असतं ओल्ड. म्हणजे ह्याला काय करणार आहोत आपण? हे बॅड डेप्ट्सला ह्याला म्हणणार आहोत ओल्ड, हे पण आहे ओल्ड. हे दोन्हीही ओल्ड बॅड डेप्ट्स आहेत, ओल्ड रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स आहेत. आणि ह्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले काय आहेत? हे न्यू आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. तर ह्याचा इफेक्ट असा होतो की सन्ड्री डेटार आणि बॅड डेप्ट्स मधून जर
ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिलेला बॅड डेप्स असेल तर तो वजा करायचा. ठीक आहे, लक्षात आला. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला बॅड डेप्स वजा करायचा, तो न्यू बॅड डेप्स वजा करायचा नेहमी. आणि RDD सुद्धा जी असते, RDD सुद्धा ही न्यूवालीच म्हणजे ॲडजस्टमेंटमधले घ्यायची. ओल्ड बॅड डेप्स आणि RDD तुम्हाला P&L मध्ये ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, त्याची ॲडजस्टमेंट जेव्हा येईल तेव्हा आपण बघूयात, शेवटी बघूयात आपण त्याला. सध्या आपण पुढच्या आयटम्सकडे जाऊ. बॅड डेप्स आणि रिझर्व्ह फॉर बॅड डेप्सला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. नंतर आहे डिस्काउंट. डिस्काउंट कोणत्या साईडला आहे? डेबिट साईडला आहे. तर डेबिट साईडला दिलेला डिस्काउंट हे बघा. डिस्काउंट तुम्हाला कुठं दिलेला आहे? इथं डिस्काउंट तुम्हाला डेबिट साईडला दिलेला आहे. हे बघा, ही साईड डेबिट साईडला दिलेलं आहे. क्रेडिट साईडला डिस्काउंट दिला आहे का? नाही, क्रेडिट साईडला काहीच दिलेलं नाही आहे. म्हणजे डेबिट साईडला दिलेला डिस्काउंट हा खर्च असतो, क्रेडिट साईडला दिलेला डिस्काउंट हा इन्कम असतो. ठीक आहे, तर हा डिस्काउंट डेबिट साईडचा आहे, म्हणजे काय आहे? खर्च आहे. तर त्याला आपण P&Lच्या अकाउंटमध्ये ॲडजस्ट करणार आहोत. तर P&L अकाउंटमध्ये लिहायचं तुम्हाला काय लिहायचं आहे? टू डिस्काउंट ऑन डेटार्स, जे काही असेल हे बघा. म्हणून लिहिलं टू डिस्काउंट P&Lच्या डेबिटला किती रुपये आहे? 2375 रुपये आहे. हे बघा, 2375 रुपये लिहून टाकला. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले तुम्हाला? कमिशन रिसिव्ड. आता सांगितलेलंच आहे कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड असेल तर इन्कम क्रेडिट साईडला, हे इन्कम इकडं असतात. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणून बाय कमिशन रिसिव्ड किती रुपये आहे? कमिशन रिसिव्ड 255 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे? डेटार्स अँड क्रेडिटर्स. हे बघा, डेटार्स आणि क्रेडिटर. डेटार्स किती रुपये आहे? 20,250. डेटार्स येतं ॲसेट साईडला, कारण की डेटार म्हणजे असा कस्टमर ज्याने आपल्याकडून उधारीवर गुड्स घेतलेला आहे, म्हणून ती आपली ॲसेट असते. तर डेटार्स किती? 20,250 रुपये, है ना. हे 20,250. क्रेडिटर्स किती आहे? क्रेडिटर्स आहे 18,500. आणि क्रेडिटरवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, म्हणून सन्ड्री क्रेडिटर आपण इनर कॉलमला घेणार आहोत. ठीक आहे, हे बघा, सन्ड्री क्रेडिटर ही लायबिलिटी आहे ना आपली, म्हणून लायबिलिटी साईडला घेतोय. 18,500 त्याच्यावर ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, आपण त्याला टिक करून ठेवलेलं आहे. तर बघूयात आपण नंतर. नेक्स्ट काय आहे? फर्निचर. फर्निचर कुठे येतं? ॲसेट साईडला ना, फर्निचर, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला. फर्निचर किती रुपये आहे? फर्निचर 6,000 रुपये, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. नंतर बघूयात. नंतर काय आहे? मशिनरी. मशिनरीवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. हे मशिनरी किती रुपये आहे? मशिनरी 12,000 रुपये, त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. बघूयात. गुडविल. गुडविल काय आहे? गुडविल हा इनटेंजिबल ॲसेट आहे. असा ॲसेट आहे जो डोळ्याने दिसत नाही पण तो असतो, म्हणून गुडविल सुद्धा ॲसेटच आहे एका प्रकारची. त्यामुळे गुडविल सुद्धा आपण रेकॉर्ड करणार आहोत. हे झालं गुडविल ॲसेट साईडलाच. किती रुपये आहे गुडविलचे? तर गुडविलचे आहे 7,500 रुपये. नेक्स्ट तुम्हाला दिले वेजेस अँड सॅलरीज. प्रथम नाव वेजेस आहे ना. वेजेस हा जर पहिला शब्द असेल तर तुम्हाला तो ट्रेडिंगला घ्यायचा आहे. सॅलरीज जर पहिला शब्द असेल तर तो तुम्हाला P&Lला घ्यायचा आहे. वेजेस अँड सॅलरीज म्हणजे वेजेसचा प्रपोर्शन जास्त आहे आणि त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटला येणार. टू वेजेस अँड सॅलरीज किती रुपये आहे? बघा बरं, 7,000 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट आहे सॅलरीज. फक्त सॅलरीज दिलाय. आता सॅलरीजवर ॲडजस्टमेंट नाही आहे, लक्षात घ्या. सॅलरीजवर तुम्हाला ॲडजस्टमेंट नाही आहे, पण ब्रॅकेटमध्ये म्हणले की 10 मंथची, म्हणजे हे जे 5,000 रुपये तुम्हाला दिसायलेत ही फक्त 10 महिन्याची सॅलरी आहे. जर तुम्ही अकाउंट प्रिपेअर करत असाल तर ते पूर्ण वर्षाचा प्रिपेअर करतात, त्यामुळे तुम्हाला सगळे खर्च किती वर्षाचे लिहायचे असतात? 1 वर्षाचे, म्हणजे 12 महिन्याचे. आणि इथं तुम्हाला किती खर्च दिलेला आहे? फक्त 10 महिन्याचे. 2 महिन्याचे खर्च तुम्हाला दिलेले नाही आहेत, पण घ्यावे तर लागतील ना. म्हणून हे 10 महिन्याचे जे आहेत ह्याच्यामध्ये अजून प्लस 2 मंथ करावं लागेल तुम्हाला. ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, ही तुम्हाला प्रिपेअर करावी लागेल. तुम्हाला 10 महिन्याचे 5,000 रुपये आहेत, प्लस 2 मंथचे ॲड करावे लागतील, म्हणजे 2 महिन्याची सॅलरी तुम्ही अजूनही दिलेली नाही आहे. मग 12 महिन्याचं कंप्लीट होईल. हे 10 महिने प्लस 2 महिने, म्हणून तुम्हाला 2 महिन्याची सॅलरी ही काय आहे? आउटस्टँडिंग आहे, म्हणजे द्यायची आहे पण दिली नाही आहे. तर त्याला आपण
हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो. तर ही हिडन ॲडजस्टमेंट तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल. तर आता मला सांगा सॅलरीज कुठे येतं, तर सॅलरीज पी अँड एलला येतं, बरोबर आहे. तर हे पी अँड एलला सॅलरीज लिहून टाकूत आपण इनर कॉलमला, कारण की हिडन ॲडजस्टमेंट आहे. टू सॅलरीज है ना, किती रुपये आहे हे बघा, टू सॅलरीज किती रुपये आहे, 5,000 रुपये है ना. ह्याच्यामध्ये काय करू, ॲड 2 month आउटस्टँडिंग सॅलरी. ठीक आहे, ॲड 2 month आउटस्टँडिंग सॅलरी. हे बघा मी वर्किंग नोट करतो इथं, तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल. वर्किंग नोट, मला सांगा कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी है ना. आता बघा जर 10 महिन्याची सॅलरी दिली तर तुम्ही किती रुपये दिलेत, 5,000 रुपये. जर 2 महिन्याची सॅलरी द्यायची राहिली असती तर तुम्ही किती रुपये दिले असते. तर काय करायचा, असा जर प्रश्न असेल 10 महिन्याला एवढे तर 2 महिन्याला किती, तर इथं करायचा तिरकस गुणाकार. म्हणजे काय करायचं, हे जे 2 आहे ना ह्याने 5,000ला गुणायचं. 2 गुणिले 5,000 भागिले 10. ठीक आहे, किती आलं, 2 गुणिले 5,000 हे आले 10,000 भागिले 10. 1,000 कटला म्हणजे किती आले हे 1,000 रुपये. म्हणजे 2 महिन्याची सॅलरी किती आली, 1,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे 1,000 रुपये जर दिले तर कंप्लीट 12 महिन्याची सॅलरी होते. म्हणजे 1,000 रुपये आपल्याला द्यायचे, पण आपण अजूनही दिलेले नाही आहेत. तर आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये, तर ते झाले आता टोटल झाली आहे 6,000 आणि हे 1,000 रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत. आता हे 1,000 रुपये आउटस्टँडिंग आहे, द्यायचेत पण दिले नाहीत. लायबिलिटी आहे ना, ह्याला लगेच प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लगेच ट्रान्सफर करून घ्या. इथं लिहून घ्या लायबिलिटी साईडला. हे बघा लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये, 1,000 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट हा खर्च कशाचा आहे, पी अँड एलचा आहे ना, इनडायरेक्ट खर्च आहे. म्हणून टू ॲडव्हर्टाइजमेंट किती रुपये, 9,000 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट हा शब्द कुठे येतो, ॲसेट साईडला येतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर लिहून घ्या. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. ठीक आहे, किती रुपये आहे, 8,500 रुपये. नंतर काय आहे, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन घेतलेलं आहे तुम्ही, म्हणजे तुमची लायबिलिटी आहे, म्हणून हा लायबिलिटीचा आयटम आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस किती रुपये आहे, 13,750 रुपये. सगळे आयटम आपण फिक्स करून झालेले आहेत. आता फक्त राहिलात तरी काय, तर राहिलेत फक्त ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे, आयटम झालेले आहेत. आता क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटला आणि ॲसेट साईडला. तर लिहून टाकूत आपण बाय क्लोजिंग स्टॉक. इथं 2 व्हॅल्यू दिलेली नाही आहे, एकच व्हॅल्यू आहे, तर डायरेक्ट येणार, टेन्शनचं काम नाही. जर 2 व्हॅल्यू असतील तर जी छोटी असते ती घ्यायची. अजून क्लोजिंग स्टॉक कुठे येतं, ॲसेट साईडला येतं. हे बघा हे ॲसेट साईडला लिहितोय क्लोजिंग स्टॉक. हे बघा ॲसेट साईडला. ठीक आहे, किती रुपये ॲसेट साईडला, 17,950 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट रेंट 4,000 हॅज बीन प्रीपेड. प्रीपेड रेंट म्हणजे काय आहे, ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलेली आहे. आत्ता पेमेंट करायची नव्हती, भविष्यात करायची होती, पण ती आजच करून टाकली. ठीक आहे, तर ती वजा होते. आउटस्टँडिंग ॲड होते आणि प्रीपेड वजा होतं. म्हणून प्रीपेड रेंट किती रुपये दिले एक्स्ट्राचे, 4,000 रुपये. म्हणजे राहिले किती आउटरला, 2,000 रुपये. ह्या प्रीपेड रेंटला प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. हे प्रीपेड रेंट आपले पैसे आहेत, आपण ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत, तर ती आपली ॲसेट असते आणि त्यामुळे त्याला ॲसेटला रेकॉर्ड करतात. आपण बघितलेलं आहे प्रीपेड कुठे येतं. म्हणून हे बघा प्रीपेड रेंट किती रुपये आहे हो, प्रीपेड रेंट तर आहे ते 4,000 रुपये. लिहून टाकलं 4,000 रुपये. ठीक आहे, प्रीपेड रेंट आला 4,000 रुपये. नेक्स्ट काय आहे,
नेक्स्ट प्रोव्हाइड 2% रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स, म्हणजे हे नवीन आहे आता. रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स बघा 2% आहे नवीन ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं 2%. ठीक आहे. आणि काय म्हणतंय, इट वॉज रिअलाइज्ड दॅट आवर डेटार्स वर्थ ₹1000 प्रोव्हाइड टू बी बॅड, म्हणजे आपल्या डेटार्सने ₹1000 बुडवलेत. म्हणजे ह्या 20,250 पैकी ₹1000 बुडवले ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला. नवीन आहे ना, ₹1000 बुडवले म्हणजे राहिले किती, 19,250. आणि त्यावर 2% काय घ्या, रिझर्व्ह करून ठेवा पैसा. ठीक आहे. तर 19,250 ना बघा वर्किंग नोट, वर्किंग नोट नंबर 2 हे वर्किंग नोट. ठीक आहे. 19,250 वर 2% किती येतं, 19,250 वर 2% तर ते येतं ₹385. ठीक आहे. तर हे ₹385 काय आहे, ह्याच्यातून वजा होतील ₹385. तर बाहेर किती राहिले, 18,865. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट ना, हे 1,000 आणि हे 385, एवढ्याने आपला पैसा बुडाला आहे. आणि हे एवढा पैसा बुडण्याची शक्यता आहे. ₹1000 बुडालेत आणि हे ₹385 बुडण्याची शक्यता आहे. तर हे आपला लॉस आहे. म्हणून हे कुठं लिहितात, पी अँड एलच्या डेबिट साईडला. ठीक आहे. हे पी अँड एल आहे, त्याच्या डेबिट साईडला टू बॅड डेप्ट्स. ठीक आहे. पण तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी बॅड डेप्ट्स दिला होता ना, हे बघा, जे आपण ओल्ड रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स ओल्ड, म्हणजे ओल्ड बॅड डेप्ट सुद्धा आहे तुमच्याकडं, ओल्ड RDD सुद्धा आहे आणि न्यू बॅड डेप्ट्स आणि न्यू RDD सुद्धा आहे. म्हणजे आपल्याकडे 4 प्रकारचे आयटम्स आहेत. बॅड डेप्ट्स ओल्ड है ना, ह्याच्यामध्ये काय करायचं, नवीन बॅड डेप्ट्स ॲड करा, न्यू बॅड डेप्ट, न्यूवाला. ठीक आहे, न्यूवाला. ठीक आहे, न्यू बॅड डेप्ट्स ॲड करा. ओल्ड किती आहे, 400. ह्याच्यामध्ये नवीन किती आला बॅड डेप्ट्स, आता आपण कॅल्क्युलेट केलेला इथं, हे बघा ₹1000 है ना. आणि ह्याच्यामध्ये परत नवीन RDD ॲड करा, ह्याच्यामध्ये परत नवीन RDD न्यू किती आहे बघा, इथं कॅल्क्युलेट केली ती आपण, न्यू 385, ती ॲड करा, ॲड 385. आणि जी ओल्ड RDD असते, RDD ओल्ड, जी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, हा फिक्स फॉर्मॅट आहे, नेहमी असंच करायचं तुम्हाला. ओल्ड बॅड डेप्ट्स, त्याच्यामध्ये नवीन बॅड डेप्ट्स ॲड, न्यू RDD ॲड आणि ओल्ड RDD लेस. ओल्ड RDD किती आहे प्रॉब्लेममध्ये दिलेली तुम्हाला, तर ओल्ड RDD आहे ₹1500. हे 1500 वजा करून टाका, तर तुम्हाला आउटर कॉलमला किती रुपये भेटतील, ₹285 भेटतील. एवढं तुमचं खरा नुकसान झालं. आधी ₹400 बुडाले, नंतर ₹1000 बुडाले, आता ₹385 बुडण्याची शक्यता आहे 1500 पैकी. ठीक आहे. तर 1500 वजा करून टाका, 285 राहिले. आता काय राहिलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये, राईट डेप्रिसिएशन 7.5% ऑन मशिनरी. ठीक आहे. ह्या RDDला वगैरे आपण महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, ह्याला टिक करून ठेवतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता 7.5% मशिनरीवर डेप्रिसिएशन 7.5%. किती येतं मशिनरीवर 7.5%, तर येतं ₹900. म्हणजे बाहेर किती राहिला, 11,100. आणि फर्निचरवर किती डेप्रिसिएशन आहे, तर डेप्रिसिएशन आहे 15%. 15% म्हणजे किती रुपये, हे ₹900. परत किती राहिलं बाहेर, 5,100. म्हणजे हे 900 आणि हे 900, हे तुम्हाला कुठं रेकॉर्ड करायचे, पी अँड एलला. बरोबर आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट म्हणलं ना, तर टू डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स काय काय आहे, फर्निचर, मशिनरी, किती रुपये, 900 प्लस 900 म्हणजे किती रुपये, 1800 रुपये लिहिलं. नंतर क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेडिटार्सवर डिस्काउंट. बरोबर आहे. आता क्रेडिटार्स कुठे आहे तुमच्याकडं, ठीक आहे, हे सन्ड्री क्रेडिटर्स, ह्याच्यावर डिस्काउंट क्रिएट करा. म्हणजे काय, ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला RDD आहे.
बरोबर आहे. तर किती टक्के म्हणले? 3%. 3%. तर 18,500वर 3% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर तुम्हाला भेटतात 555 रुपये. एवढे वजा करून टाका, 17,945 रुपये राहतात. आता सगळ्या पोस्टिंग झालेल्या आहेत, सगळ्या ॲडजस्टमेंटसुद्धा झालेल्या आहेत, काहीच उरलेलं नाही आहे. आता मला सांगा, प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, काय झालं आहे? तर ट्रेडिंग अकाउंट आधी क्लोज करायचा नेहमी. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईडचा बॅलन्स कमी आहे आणि क्रेडिट साईडचा जास्त आहे. म्हणजे इकडे येतं 65,270 रुपये, इकडे येतं 65,270 रुपये. ठीक आहे. तर किती कमी पडायले? तर कमी पडायला 8,270. हा आहे तुमचा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हे बॅलन्सिंग फिगर आहे, बरोबर आहे. हा ग्रॉस प्रॉफिट आपण P&L ला ट्रान्सफर करतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. किती रुपये? 8,270. आता मला सांगा, डेबिट साईडचा आयटम जास्त आहे का क्रेडिट साईडचा आयटम जास्त आहे? तर तुम्हाला लक्षात येईल की डेबिट साईडचा आयटम जास्त आहे, म्हणजे खर्च आपला जास्त झाला आहे. ठीक आहे. किती खर्च जास्त झाला आहे? 21,460. एक मिनिट, ही जी ॲडजस्टमेंट आहे डिस्काउंट ऑन डेटार्स, ह्याचा इफेक्ट ड्युअल इफेक्ट राहिला आहे. किती आहे? बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटार्स किती रुपये आहे? 555 रुपये. ह्याचा ड्युअल इफेक्ट केला नव्हता ना आपण, ह्याचा 555 रुपयेचा. हे तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल ना. हे आपण ट्रान्सफर केलं, इन्कम आहे ते आपला. एवढ्याने पैसे वाचलेत आपले, असे वाटायलेत. त्यामुळं हे इन्कम आहे तुमचा. आता किती आला सांगा मला? बाय नेट लॉस झाला, इकडं आला म्हणजे लॉस झाला. इकडं कमी पडायला बॅलन्स 12,380. हे कुठं ट्रान्सफर करतो आपण? ट्रान्सफर टू कॅपिटल, है ना. हे टोटल किती? 21,460 रुपये. 21,460 रुपये. ठीक आहे. आता हे जे 12,380 रुपयेचं लॉस आहे, हे तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे बॅलन्स शीटमध्ये. तर आपण प्रॉफिट ॲड आणि लॉस वजा करतो, लेस नेट लॉस. किती रुपये? 12,380. तर किती राहिला इथं? 42,620. ह्याच्यातून 3,000 जर वजा केला तर खरा कॅपिटल किती राहिला आपला? 39,620 रुपये. हा खरा कॅपिटल आहे तुमचा. संडे क्रेडिटार्स लॉसमध्ये झाला आहे. ठीक आहे. आउटस्टँडिंग आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेस सगळे आयटम्स आपण बघितले. आता आपलं काय व्हायला पाहिजे? बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे. बघा बरं, बॅलन्स शीटची टोटल करून दोन्ही साईडची समान येते का? तर तुमचे दोन्ही साईडची बॅलन्स शीटची आयटम्स समान येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर डेबिट साईडचा बॅलन्स येतो तुमचा, म्हणजे लायबिलिटी साईडचा तुमचा टोटल येतो 72,315 लायबिलिटी साईडचा. ॲसेट साईडचा किती येतो? 72,315. तर हा तुमचा टॅली झाला दोन्हीकडचा टोटल, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे. तर तुमचा प्रॉब्लेम आता बरोबर आलेला आहे. तुम्हाला इथं नवीन दिलेले ॲडजस्टमेंट कोणकोणते आहेत? सन्ड्री डेटार्सच्या, बॅड डेप्ट्स न्यू, बॅड डेप्ट्स ओल्ड, बरोबर आहे. तर RDD आणि बॅड डेप्ट्स जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिले असतील तर त्या न्यू असतात, आणि प्रॉब्लेममध्ये जर वरच्या साईडलाच दिलं असेल प्रॉब्लेममध्ये हे असं, तर ते असतात ओल्ड. आणि ह्याचा इफेक्ट काय होतो? P&L मध्ये न्यू बॅड डेप्ट्स, त्याच्यामध्ये न्यू RDD आणि त्याच्यामध्ये लेस ओल्ड RDD तुम्हाला करावे लागते. जुन्या बॅड डेप्ट्समध्ये नवीन बॅड डेप्ट्स आणि नवीन RDD वजा करायची आणि जुनी RDD वजा करून टाकायची. तर हे तुम्हाला इफेक्ट लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. तर ह्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.